नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पार्ट आहे पा क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स। काल आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप, ते पार्ट 1 पाहिलं होता पा आपण। या पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं की बेसिक गोष्टी की ॲग्रोनॉमी म्हणजे काय असते आणि ॲग्रोनॉमी बद्दलची डेफिनेशन असेल, त्याच्याबद्दलचे जे बाकीचे पॉईंट्स असतील ते पाहिले होते, हिस्टॉरिकल पॉईंट्स। त्याच्यानंतर आपण ॲग्रोनॉमीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्सला आपण सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की बॉटनीच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं। याच्यामध्ये मग आपण ब्रायोफाइट्स काय असतं, टेरिओफाइट्स काय असतो, जिम्नोस्पर्म्स काय असतो, एंजिओस्पर्म्स काय असतो, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या आपण काल पाहिल्या होत्या। त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलरली जे की आपलं एंजिओस्पर्म असेल पा, तर एंजिओस्पर्ममध्ये आपले सगळे फील्ड क्रॉप्स येतात, म्हणून आपण एंजिओस्पर्मला व्यवस्थितपणे पाहिलं। त्याच्यामध्ये आपण मोनोकॉट आणि डायकॉट असे दोन पार्ट केले होते पा, मोनोकॉट आणि डायकॉट। आणि हे मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये आपण ॲज पर द फॅमिलीनुसार आपण सगळे काय पाहिलं होते, क्लासिफिकेशन पाहिलं होतं। कालपर्यंतचा हा पार्ट होता। आजचा जो पार्ट असेल पा, हा आजचा पार्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सच्या बेसिसवरती आपण क्रॉप्सचं करणारे क्लासिफिकेशन। याच्यानंतर आपण करणारे जे की त्यांची लाईफस्पॅन असेल, याच्या बेसिसवरती आपण इथं क्लासिफिकेशन करणार। त्याच्यातलं आजचं पहिलं क्लासिफिकेशन जे असेल ते म्हणजेच काय, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सच्या बेसिसवरती हे आपण क्लासिफिकेशन करणार आहेत। मग इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स कसं ठरलं जातं हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत पा। आता याच्यामध्ये होतं काय, तुम्ही पा इथं क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स ऑन द बेसिस ऑफ ए इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असं आपण हेडिंग दिलेलं आहे। इकॉनॉमिक बेसिसच्या याच्यावरती आपण हे क्लासिफिकेशन पाहणार आहोत। आता पा जसं की फॉर एक्झाम्पल हे क्रॉप आहे, हे क्रॉप आहे पा, हे जर समजा मी ग्रेन पर्पजसाठी जर वापरत असेल तर मी त्याला बऱ्यापैकी सिरियलमध्ये टाकणार। जर मी याला डाळ पर्पजसाठी म्हणजेच जर समजा मी जर याला डाळीच्या पर्पजसाठी वापरणार असेल तर मी याला पल्सेस म्हणतो पा, त्या क्रॉपला काय म्हणतो, पल्सेस क्रॉप म्हणतो पा। जर समजा मी ते क्रॉप जर समजा फॉडर पर्पजसाठी जर वापरत असेल, म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरत असेल, तर त्याला मी काय म्हणणार, फॉडर क्रॉप्स म्हणणार आहे पा। जर समजा मी त्या क्रॉपचा उपयोग ऑइल काढण्यासाठी किंवा ऑइल मिळवण्यासाठी करणार असेल तर त्याला मी काय म्हणणार आहे, ऑइल क्रॉप्स म्हणणार आहे पा, बरोबर आहे, ऑइल क्रॉप्स म्हणणार आहे किंवा ऑइल सीड क्रॉप्स म्हणणार आहे। जर समजा एखादं क्रॉप जर समजा मी परफ्यूम बनवण्यासाठी करतोय, एखादा औषध बनवण्यासाठी मी मेडिसिन पर्पजसाठी जर उपयोग करत असेल, परफ्यूम बनवण्यासाठी जर ॲरोमॅटिक पद्धतीने जर यूज करत असेल तर त्याला मी ॲरोमॅटिक प्लांट्स म्हणणार आहे पा। जर मी त्या क्रॉपचा जर समजा मेडिसिनल पर्पजसाठी जर उपयोग करत असेल तर त्याला मी मेडिसिनल क्रॉप म्हणणार आहे पा। जर समजा त्याला स्टिम्युलेटिव्ह म्हणजे जर समजा एखादं केमिकल त्याच्यामध्ये असेल जे की आपल्याला स्टिम्युलेट करतंय, त्याच्यासाठी वापर करणार असेल तर मी याला काय म्हणणार, स्टिम्युलेटिव्ह क्रॉप म्हणणार आहे पा। असे हे वेगवेगळे क्रॉप्सला डिवाइड केलं जातं ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पा। मग इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स त्या पद्धतीने आहे, त्याच्यानुसार आपण याला काय केलं, डिवाइड केलेलं आहे प्रत्येक क्रॉप्सला। आता याच्यामध्ये होतं काय, एक्झाम्पल आपण जर घेतलं तर जसं की लेग्युमिनस क्रॉप्स असतील, जसं की मी म्हटलं की लेग्युमिनस क्रॉप्स जे असतील ते बऱ्यापैकी पल्सेस असतील। आता मी हे मान्य करतो की पल्सेस असतात 100%। तुम्हाला जर म्हणलं की हे जे पल्सेस आहे तर हे लेग्युमिनस आहे का, तर बऱ्यापैकी एक 99% की हे पल्सेस तुमचे असणारे लेग्युमिनस। पण सगळेच लेग्युमिनस क्रॉप्स हे पल्सेस असतात असं नाही। जसं की आता मला सांगा, पल्सेस म्हणजे आपण त्याला बऱ्यापैकी कशासाठी उपयोग करतो, डाळ पर्पजसाठी उपयोग करतो पा। पण जर समजा तुम्ही जर आता सोयाबीन जर घेतलं, याची डाळ बनते का रे, डाळ बनते का, नाही बनत। मग डाळ जर त्याची बनत नसेल तर सोयाबीनमध्ये आपण पर्पज काय, मेनली पर्पज काय, ऑइल काढतो त्याच्यातून बाहेर। जरी याच्यात प्रोटीन पर्सेंटेज जास्त असलं पण त्याचा आपण उपयोग कशासाठी करतो, मॅक्सिमम त्याला आपण कशामध्ये क्लासिफाय केलंय, ऑइलमध्ये क्लासिफाय केलंय। कशामुळे केलंय, कारण त्याच्यापासून आपण ऑइल काढतो। दुसरं, जर समजा तुम्ही ग्राउंडनट पाहिलं, आता ग्राउंडनटमध्ये तुम्ही मला सांगा, ग्राउंडनटमध्ये काय जास्त निघतं, ऑइल जास्त निघतं। मग आपण त्याचा यूज कशामध्ये त्याला क्लासिफाय करणार, ऑइल सीड क्रॉपमध्ये त्याला क्लासिफाय करणार आहे। म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला
जो पदार्थ भेटतोय किंवा ज्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे त्याचा आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने उपयोग करतोय यालाच म्हटलं तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, याच्यानुसार आपण काय केलेलं आहे हे क्लासिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे जर समजा ग्रेन पर्पजसाठी जर असतील म्हणजेच तुमचे फूड ग्रेन्स असतील तर ते बऱ्यापैकी सिरियल क्रॉप असतील. डाळ पर्पज जर असेल पल्स क्रॉप असतील. ऑइल पर्पज जर साठी असतील तर ऑइल सीड क्रॉप्स असतील. फायबर असेल तर फायबर क्रॉप्स असतील ज्याच्यापासून आपण फायबर मिळवतो. जसं की जर ज्यूट असेल, कॉटन असेल हे सगळे जे क्रॉप्स असतील हे सगळ्या क्रॉप्सपासून आपण काय मिळवतो, फायबर मिळवतो मग धागा मिळवतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, फायबर क्रॉप्स म्हणतो जसं की जर आपण पाहिलं की जे फॉडर पर्पज जनावरांच्या चाऱ्यासाठी आपण जे क्रॉप वापरतो त्याला काय म्हणणार आहे, फॉडर पर्पज क्रॉप म्हणणार आहे म्हणजेच हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सनुसार ज्याचा यूज जशा प्रकारे होतोय त्याला तशा प्रकारे काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे तर तसेच आपण सगळे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सनुसार क्रॉप पाहणार आहेत. पहिलं म्हणजेच तुमचं जे क्लासिफिकेशन असेल ऑन द बेसिस ऑफ द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, सिरियल्स जे असेल म्हणजे ज्याचा ग्रेन म्हणून उपयोग केला जातो तर त्याच्यामध्ये व्हीट असेल, पॅडी असेल, स्वर्गम असेल, बार्ले असेल मेज असेल, त्याच्यानंतर पर मिलेट असेल असे हे सगळे जे क्रॉप्स असतील हे कशाच्या यूजसाठी केला तर मेन पर्पज काय यांचा, ग्रेन मेन पर्पज काय, ग्रेन. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवा बऱ्यापैकी आपल्याला असं वाटत असतं की बॉटनिकल नेम पेपरला विचारलं जात नाही. पोमोग्रेनेटचं बॉटनिकल नेम विचारलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे असे एकदम सोपे जे क्वेश्चन्स असते जसं की स्वर्गमला बॉटनिकल नेम जे असेल स्वर्गम बाय कलर असेल त्याच्यानंतर बार्लीचं असेल हॉर्डियम होल्गेरी, तर हे जे प्रश्न असतील हे असे सुद्धा प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जातात, हे लक्षात ठेवा. आता हे झालं सिरियलनुसार. त्याच्यानंतर पल्सेस, जे पल्सेस असेल म्हणजे ज्याचा आपण डाळ पर्पजसाठी उपयोग करतो तर याच्यामध्ये तुमचे पी असेल, ग्रीन ग्राम असेल, ब्लॅक ग्राम असेल. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना काय वाटत असते मूग आणि उडीद याच्या नावामध्ये कन्फ्युजन होतं. आता या ब्लॅक ग्रामचं नाव काय, विग्ना मुंगो, आणि याला आपण काय म्हणतो, ग्रीन ग्रामला मूग म्हणतो. तर त्याच्यावरून असे काही डोके लावते पोरं की जे त्याचं नाव काय असू शकतं, विग्ना मुंगो असू शकतं कारण आपण त्याला मूग म्हणतो. हे उलट हे लक्षात ठेवा. ग्रीन ग्रामचं नाव काय, विग्ना रॅडिएट आहे आणि ब्लॅक ग्रामचं नाव काय, विग्ना मुंगो, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर रेड ग्राम असेल जसं की आपण त्याला तूर म्हणतो त्याचं नाव काय, कजानस कजान. त्याच्यानंतर चिकपी असेल, काउपी असेल, बीन असेल, हे सगळे जे असतील हे काय पल्सेस आहेत याच्यामध्ये किडनी बीन असेल आता या किडनी बीनचं पण राजमा, जे की तुम्ही पल्सेस म्हणता परंतु हे पल्सेस लेग्युमिनस क्रॉप तुम्ही म्हणताय. तर मग हे लेग्युमिनस क्रॉपचं महत्त्व काय असते, तर लेग्युमिनस क्रॉपचं महत्त्व असते त्याचे जे रूट्स असतील त्या रूट्सवरती गाठी तयार होतात, नायट्रोजन फिक्सेशन करतात. लेग्युमिनस क्रॉपचं हे महत्त्व असते. मग हे राजमा जे असेल हे राजमा काय करतो, नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. मग याला एक्सेप्शन आहे की नाही, एक्सेप्शन आहे. तर हे किडनी बीन म्हणजेच तुम्ही त्याला राजमा म्हणतो, फॅजिओलस वल्गेरी हे त्याचं नाव आहे. हॉर्सग्राम असेल, त्याच्यानंतर लॅथेरस असेल. लॅथेरसमध्ये एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा की लॅथेरसमध्ये एक हार्मफुल सबस्टन्स सापडतो जो ह्युमनला हार्मफुल असतो तर त्याचं नाव आहे BOAA, ज्याला म्हटलं आता बीटा एन ऑक्झिल अमायनो अलाइनमेंट. तर हे जे असेल हा कंपाऊंड जो असेल हा न्यूरोटॉक्झिन आहे तर ह्यो आपल्यासाठी काय हार्मफुल आहे. आत्ताच्या ज्या नवीन व्हरायटीत त्या व्हरायटीमध्ये हा पदार्थ जो असेल किंवा हा जो सबस्टन्स असेल हा कमी केलेला आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे आपण याला कन्झम्पशनसाठी वापरू शकतो. पण ज्या जुन्या व्हरायटी असेल त्याच्यामध्ये हा जो सबस्टन्स असेल किंवा कंपाऊंड असेल BOAA हा कंपाऊंड मॅक्सिमम प्रमाणात दिसतो, त्याच्यामुळे हे आपल्याला हार्मफुल आहे तर हे तुमचे झाले पल्सेस आता याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट आहे ऑइल सीड्स आता याच्यामध्ये फक्त नावं आहेत याच्यामध्ये काय असं समजून सांगण्यासारखं काहीच नाही. ऑइल सीड जे असेल जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ज्या क्रॉपचा आपण उपयोग ऑइल काढण्यासाठी करतो ते सगळे कशात येणार आहेत, ऑइल सीड क्रॉपमध्ये येणार आहेत. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक इडिबल आणि त्याच्यानंतर एक नॉन इडिबल. नॉन इडिबलवरती क्वेश्चन्स होता इडिबल ऑइल जे असेल म्हणजे जे आपण खाण्यासाठी वापरतो, जसं की तुम्ही शेंगदाण्याचं तेल तुम्ही आणता म्हणजे ग्राउंडनट, त्याच्यानंतर सोयाबीन आणता, सिसॅमम आणता, मस्टर्ड आणता, लिनसीड असेल, सनफ्लावर असेल, तर हे काय हे तुमचे इडिबल इथं आहेत. सॅफफ्लावर असेल, नायजर असेल, हे सगळे काय आहेत इडिबल ऑइल सीड्स आहेत. म्हणजे ह्यांच्यापासून निघलेलं जे ऑइल्स असतील ते ऑइल आपण काय करतो, कन्झम्पशनसाठी वापरतो. याच्यामध्ये सॅफफ्लावरचं सुद्धा नाव विचारलेलं आहे. म्हणजे हे असे सिंपल प्रश्न असतात जे आपल्याला सगळ्यांना वाटत असते की आपल्याला येतात, पण तिथं गेल्यानंतर नेमकी कन्फ्युजन असं होतं की नेमकी फ्लावरचं नाव आणि सनफ्लावरचं नाव हे नेमकी कशा प्रकारे.
याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आपला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की हे ज्या गोष्टी असतील बॉटनिकल नेम याच्यात मार्क जाता कामा नाही. पुढं ते म्हणजेच नॉन इडिबल, म्हणजे जे आपण ज्याच्यापासून ऑइल निघतं परंतु ते ऑइल आपण खात नाही, जसं की आपण म्हणतो एरंड, कॅस्टर, जे रिसिनस कम्युनिस याचं बॉटनिकल नेम आहे. तर हे असं ऑइल आपण खात नाही, हे नॉन इडिबल ऑइल सीड्स आहे. ऑइल निघतं पण आपण ते खात नाही, कन्झम्पशनसाठी यूज नाही करत. त्याच्यानंतर फायबर, जे असे क्रॉप्स असतात ज्या क्रॉप्सपासून आपल्याला फायबर भेटतं, म्हणजे जे धागा आपण काढतो कपडे वगैरे हे बनवण्यासाठी, त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल मेन म्हणजे कॉटन. त्याच्यानंतर ज्यूटपासून सुद्धा फायबर आपल्याला भेटतं. तर ज्यूटचे 2 प्रकार हे लक्षात ठेवा, व्हाईट आणि त्याच्यानंतर टोसा. तर हे 2 नावं आपल्याला बॉटनिकल नेम लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर सनएम्प, याच्यापासून सुद्धा आपल्याला काय निघतं, फायबर निघलेलं दिसतं. आता याच्या पुढे गेल्यानंतर असे काही क्रॉप्स असतील जे की जनावरांच्या चाऱ्यासाठी आपण वापरतो. याच्यापैकी लुसन असेल, बर्सिम असेल, यांचे नावं पेपरला कोणतं तरी एक विचारलेलं आहे त्याच्यामुळे हे नावं लक्षात ठेवा बॉटनिकल नेम. ज्या क्रॉपचा उपयोग हे आपल्याला फॉडरसाठी करतो त्याला आपण फॉडर क्रॉप म्हणणार आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बर्सिम, ज्याचं बॉटनिकल नेम काय, ट्रायफोलियम अलेक्झांड्रियम. त्याच्यानंतर लुसनलाच आपण अल्फा अल्फा म्हणतो, ज्याचं मेडिकॅगो सटायवा हे त्याचं नाव आहे. नेपियर ग्रास, ज्याला एलिफंट ग्रास म्हणतो पेनिसिटम परफ्युरियम. त्याच्यानंतर मेज सुद्धा आपण वापरतो, आता सध्या स्वर्गम पण आपण वापरू शकतो ॲज अ फॉडर क्रॉप म्हणून. आता मेजचा सीड रेट विचारला होता. आता तुम्ही सांगा, असे स्पेशल काही क्वेश्चन्स असतात जे की क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. जसं की तुम्हाला विचारलं मेज, आता मेजचं जे प्रोडक्शन असेल त्यांनी डायरेक्ट प्रश्न फॉडर पर्पजसाठी मेजचं सीड रेट किती असतो असा प्रश्न विचारला होता. म्हणजे फॉडर पर्पजसाठी स्पेशल सीड रेट आहे ते म्हणजे 40 तुमचा किलो प्रति हेक्टर असं ते सीड रेट आहे. मग असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात, म्हणजे ते थोडेसे हटके असतात. आपण सीड रेट सगळ्यांचेच पाहतो, पण एखादं क्रॉप जर पर्टिक्युलर स्पेसिफिक यूजसाठी जर होत असेल तिथं तर त्याचा सीड रेट विचारू शकतात. तर हे होते फॉडर क्रॉप्स. याच्या पुढे गेल्यानंतर शुगर क्रॉप ज्याच्यापासून आपल्याला शुगर भेटते असे क्रॉप्स, ते म्हणजेच तुमचं सॅकॅरियम ऑफिसिनारम शुगर केनचं. आणि त्याच्यानंतर शुगर बीट, ज्याच्यापासून आपल्याला शुगर भेटते ते म्हणजे बीटा वल्गॅरिस. ते हे होती शुगर. नंतर ट्युबर क्रॉप, जे ट्युबर पर्पजसाठी आपण वापरतो, जसं की पोटॅटो असेल, टॅपिओका असेल, त्याच्यानंतर स्वीट पोटॅटो असेल. तर हे सगळे कसे ट्युबर क्रॉप्स आहेत. नंतर हे स्टिम्युलंट क्रॉप म्हणजे काय, जसं की ज्याच्यामध्ये असं केमिकल असतंय ते ह्युमन बॉडीला उत्तेजित करतंय तर त्याला म्हटलं जातं स्टिम्युलंट क्रॉप. जे असे केमिकल ज्यांच्यामध्ये असतात त्या क्रॉपला काय म्हणणार आहे, स्टिम्युलंट क्रॉप. जसं की टोबॅको, तंबाखू. काहींना तंबाखू खाल्ल्याशिवाय अभ्यासालाही बसता येत नाही, काहींना ते आठवत पण नाही तंबाखू खाल्लं, कारण का त्यांना ती सवय लागलेली. त्यांच्यात ते जे काही टोबॅको असेल, असे काही केमिकल्स असतील, ओपीएम असेल, असे केमिकल्स तुम्हाला काय करतात, उत्तेजित करतात. जसं की ओपीएम असेल ज्याला अफू म्हणतो आपण, पेपॅवर सोमनिफेरम हे त्याचं बॉटनिकल नेम आहे तर हे सगळे क्रॉप्स कसे जातात, स्टिम्युलंट क्रॉपमध्ये येतात. त्याच्यानंतर हे दुसरं क्लासिफिकेशन, आत्तापर्यंतचं जे क्लासिफिकेशन आपण पाहिले सगळे, तर याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सनुसार आपण काय पाहिलेलं आहे, क्लासिफिकेशन पाहिलं आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सनुसार म्हणजे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की कशा प्रकारे ज्या क्रॉप्सचा यूज आपण कुठल्या कामासाठी करतो किंवा त्याच्यातून आपल्याला काय भेटतं याच्या बेसिसवर हे इकॉनॉमिक क्लासिफिकेशन आहे. तर त्याच्यानुसार आपण हे सगळे जे त्याच्यामधले जे सब पॉईंट्स असेल ते आपण पाहिलेले आहेत. आता पुढचं जे क्लासिफिकेशन असेल ते क्लासिफिकेशन लाईफ स्पॅनच्या बेसिसवर आहे. म्हणजेच तुमची टोटल लाईफ स्पॅन, एखादं क्रॉप असेल त्याचे पूर्ण जीवनमान जे असेल याच्या बेसिसवरती हे क्रॉपचं क्लासिफिकेशन आहे. म्हणजे कसं, तुम्ही लावल्यापासून ते त्याला पूर्ण त्याची ग्रोथ होईपर्यंत. आता पहिलं म्हणजे टोटल लाईफ स्पॅन कसा समजला जातो. तुम्ही लावताना सीड लावले, सीड लावल्यानंतर तुम्ही जर समजा एखाद्याने हार्वेस्ट जर केलं, फॉर एक्झाम्पल तुमचं मॅच्युअर झालं क्रॉप आणि मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही काय करतात, हार्वेस्ट करतात. ठीक आहे, याला म्हणायचं का टोटल लाईफ स्पॅन, तर याला टोटल लाईफ स्पॅन म्हणणार नाही. जर एखादा जर ॲग्रिकॉस नसेल तर त्याला हे मानू शकतो की ते म्हणू शकतो की मॅच्युअर झालं, क्रॉप हार्वेस्ट केलं आहे म्हणजेच तुमचा लाईफ स्पॅन संपलाय. तर हे लाईफ स्पॅन झालेला नसतो, टोटल लाईफ स्पॅन नसतो. टोटल लाईफ स्पॅन म्हणजे काय, तुम्ही जर सीड लावलं आणि ते सीड लावल्यानंतर त्याची पूर्ण ग्रोथ झाली, पूर्ण मॅच्युरिटी आली आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून पुन्हा नवीन सीड बनणे, म्हणजेच काय झालं, तुमचं टोटल लाईफ स्पॅन झालं. जसं की
व्हीट तुम्ही लावताय पा, गहू लावताय किंवा राईस लावताय, राईस लावताना किंवा गहू लावताना तुम्ही सीड लावताय, सीड लावलं, सीड लावल्यानंतर तुम्ही पूर्ण त्याला ग्रो केलं, हार्वेस्ट करताना तुम्ही काय ग्रेन्स हार्वेस्ट करताय की दुसरं काय हार्वेस्ट करता, ग्रेन्सच करतात. मग म्हणजेच तुम्हाला सीड तिथं भेटलं, म्हणजेच तुमची ती कंप्लीट लाईफस्पॅन झाला, तुमचा कंप्लीट लाईफस्पॅन झाला. पण तुम्ही जर पाहिलं कांदा जर लावला, कांदा लावला ओनियन, तुम्ही जर समजा त्याचं सीड लावलं, समजा त्याचं सीड लावलं, सीड लावलं तुम्ही त्याचा पर्पज जर समजा कांदे काढण्यासाठी किंवा बल्ब पर्पज असेल, त्याला तुम्ही हार्वेस्ट केलं, कांदा मॅच्युअर झाला, कांदा डेव्हलप झाला जमिनीमध्ये, तुम्ही पाहिलं साईज बीज सगळे ओके, तुम्ही सीडची वाट पाहता करे, सीडची त्याला सीड आलेलं पाहता का, नाही पाहत. तुम्ही बल्ब तयार झाला, तुमचा कांदा तयार झाला, तुम्ही त्याला हार्वेस्ट केलं, म्हणजेच तुमची जी लाईफस्पॅन असेल हा कंप्लीट झालेला नाही. कारण का, त्याचं सीड तयार तिथं झालेलं नाही. तुम्ही काय केलं, अगोदरच तुम्ही हार्वेस्ट केलं, हे तुमच्यानुसार हार्वेस्ट केलेलं आहे, पण त्याचं जे टोटल लाईफस्पॅन असेल तो तिथं कंप्लीट झालेला नाही. जसं की ऊस असेल, ऊसाचं तुम्ही बेनं लावतात, म्हणजेच तुम्ही जे सेट्स लावतात, जे काय लावतात ते तुम्ही सीड नाही लावत, परंतु लावल्यानंतर त्याच्यापासून सीड येईपर्यंत तुम्ही थांबता का, नाही थांबत. कारण का, फ्लावरिंग स्टेजच्या अगोदरच तुम्ही हार्वेस्ट करतात. फ्लावरिंग स्टेज आली म्हणजे वजन कमी होणार आहे, म्हणजेच तुम्ही इथं काय करतात, तुमच्यानुसार त्याची हार्वेस्टिंग केलेली असेल, सीड येईपर्यंत तुम्ही थांबत नाही, म्हणजेच तुम्ही टोटल लाईफस्पॅन त्याचा कंप्लीट होऊन दिलेला नाही आहे. मग टोटल लाईफस्पॅन म्हणजेच काय, सीड टू सीड, सीड लावलंय, सीड येईपर्यंत तुम्ही थांबणे, म्हणजेच काय टोटल लाईफस्पॅन असतो त्या क्रॉपचा. मग याच्याच बेसिसवर हे 3 टाईप पडलेत, ॲन्युअल, बायॲन्युअल आणि त्याच्यानंतर पेरिॲन्युअल. पा तुम्ही जे सीड लावताय, काही काही सीड लावल्यानंतर सीड तयार व्हायला 1 सीझनचा कालावधी लागतो, काहींना 2 सीझनचा कालावधी लागतो, काहीला 2 सीझनच्या पेक्षा जास्त कालावधी लागतो. तर याच्याच बेसिसवरती हे 3 टाईप आहेत. म्हणजेच तुम्ही सीड लावल्यापासून त्याचं सीड तयार होईपर्यंत. आता इथं काही काही असं पण डोकं लावतील की सर कांद्याचं जर समजा मी कल्टिवेशन जर बल्बनी जर केलं तर मी सीड कुठं लावले, पण ते बल्ब तयार व्हायसाठी अगोदर सीड तर असलंच ना. म्हणजे हे तुम्ही कल्टिवेशन किंवा सोईंग काही करतायत ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे की सीड तिथं तयार झालं पाहिजे, सीड तिथं कंप्लीट तयार झालं पाहिजे. त्याला म्हटलं आता टोटल लाईफस्पॅन, त्याला काय म्हटलं आता टोटल लाईफस्पॅन. तर आता हे जे 3 प्रकार असेल, 3 प्रकार आपल्याला पाहिजे. पहिलं म्हणजे ॲन्युअल क्रॉप्स. ज्या क्रॉप्सचं कंप्लीट लाईफ सायकल म्हणजेच सीडपासून लावल्यापासून त्याच्यापासून सीड तयार होईपर्यंत जर ते सिंगल सीझनमध्ये जर होत असेल, म्हणजेच तुमचे खरीप असेल, रब्बी असेल, असं सिंगल सीझनमध्ये जर होत असेल तर ते क्रॉप कोणतं आहे, तर ते क्रॉप आहे ॲन्युअल क्रॉप्स. ते कोणतं आहे, ॲन्युअल क्रॉप्स. इथं आता असं पण काही जण म्हणतात की सर ॲन्युअल क्रॉप तर म्हणतोय तुम्ही, पण एक सीझन म्हणताय, मग इथं इयर का चालत नाही. एक लक्षात ठेवा, इयरलाच इज इक्वल टू, म्हणजे इयरलाच इक्विव्हॅलंट इथं समजलेलं आहे सीझन, हे लक्षात ठेवा. इयरलाच इक्विव्हॅलंट सीझनला समजलेलं आहे, म्हणून इथं एक सीझन धरलाय, तर ते एका पर्टिक्युलर एका सीझनला जर पूर्ण त्याची लाईफ सायकल कंप्लीट होत असेल तर त्याला म्हटलं आता ॲन्युअल क्रॉप्स. जेवढे फील्ड क्रॉप्स असतील ते ॲन्युअल क्रॉप्समध्ये येतात. पा जसं की व्हीट असेल, पोटॅटो असेल, टोबॅको असेल, असे जे क्रॉप्स असतील ते कुठे येतात, ॲन्युअल क्रॉप्समध्ये येतात. दुसरं जे पा ते म्हणजेच तुमचं बायॲन्युअल क्रॉप. पा बायॲन्युअल क्रॉपमध्ये काय होतं, त्याची जी कंप्लीट लाईफस्पॅन असेल पा, म्हणजेच त्याचे पूर्ण जीवनमान असेल, म्हणजे लावल्यापासून त्याचं सीड तयार होईपर्यंत जर ह्या पूर्ण कालावधी जर 2 सीझनचा जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, बायॲन्युअल क्रॉप्स म्हटलं जातं. पा मग याच्यामध्ये होतं काय, 2 सीझन घेतले जातात, सीड लावल्यापासून ते सीड तयार होईपर्यंत. मग पहिल्या सीझनमध्ये काय होतं, पहिल्या सीझनमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते. पा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणे म्हणजे काय, त्याचं पानं, फुलं, फळं, रूट्स, शूट वगैरे सगळं डेव्हलप होणे, म्हणजेच व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तिथं झालेली दिसते. आणि दुसऱ्या सीझनला काय होतं, तर दुसऱ्या सीझनला त्याची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ तिथं काय केलेली असते, झालेली असते. रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होणे म्हणजे काय, तिथं फ्लावर तयार होणे, ते पॉलिनेशन, फर्टिलायझेशन या सगळ्या गोष्टी होणे. तर हे तुमचे रिप्रोडक्टिव्ह स्टेज असते आणि ही रिप्रोडक्टिव्ह स्टेजला दुसऱ्या सीझनमध्ये होते. म्हणजे असे 2 सीझन तिथं लागतात पा पूर्ण त्याची लाईफस्पॅन कंप्लीट व्हायला. यालाच म्हटलं जातं बायॲन्युअल क्रॉप्स. याचे एक्झाम्पल आहे शुगर बीट किंवा ओनियन. पा शुगर बीट किंवा ओनियन. आता तुम्ही म्हणता सर ओनियन तर मी एका सीझनमध्येच काढतो, कांदा तर एका सीझनमध्येच निघतो,
खरीपमध्ये लावलाय, पावसाळी कांदा लावलाय, एका सीझनमध्ये निघतो. अरे पण बाबा, तू ज्यावेळेस सीड लावतो, ते सीड लावल्यानंतर तुझा कांदा जमिनीत डेव्हलप झाला, त्यावेळेस तू तुझ्यानुसार कांदा हार्वेस्ट केला. का केला? कारण तुला मार्केटमध्ये कांदा विकायचा आहे. तुला जर समजा इथं सीड विकायचं असेल मार्केटमध्ये, तू सीड येईपर्यंत थांबणार आहे. मग ते सीड येईपर्यंत जर थांबायचं असेल तुला, तर त्याला 2 सीझन लागतील. त्याला किती सीझन लागतील? 2 सीझन लागतील. म्हणून ओनियन हे काय बाय ॲन्युअल क्रॉप्स आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शुगर बीट पहा, शुगर बीट पण आहे तसंच की त्याचे पूर्ण ग्रोथ होण्यासाठी 2 सीझनची गरज असते. पण शुगर बीटमध्ये अशी एक कंडिशन आहे, जी कंडिशन काय, जर ते शुगर बीट पहिल्या सीझनमध्ये अतिशय जास्त थंडी असेल, म्हणजेच एकदम कमी टेम्परेचर असेल, तर होतं काय, तर तुमची रिप्रोडक्टिव्ह स्टेज जी असेल, जी सेकंड सीझनमध्ये चालू होती, ती पहिल्याच सीझनमध्ये चालू होते आणि पहिल्याच सीझनमध्ये त्याची पूर्ण ग्रोथ होऊन जाते. म्हणजेच जर लो टेम्परेचर असेल तर शुगर बीटला ॲन्युअल क्रॉप्स म्हणून कन्सिडर केलं जातं, हे लक्षात ठेवा. तसं शुगर बीट हे बायॲन्युअल क्रॉप्स आहे. पण काही टायमिंगला जर समजा अचानक थंडी जर जास्त पडली, तर तुमची जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ असेल ती पहिल्याच सीझनला कंप्लीट होऊन सीड तिथं तयार झालेलं असते. म्हणून त्याला थंडीच्या वेळेस म्हणजेच एकदम लो टेम्परेचरच्या कंडिशनमध्ये ॲन्युअल क्रॉप म्हणून सुद्धा कन्सिडर केलं जाऊ शकतं. ठीक आहे, ते झालं बायॲन्युअल क्रॉप्स. नंतर आहे तुमचं पेरिॲन्युअल क्रॉप्स. पेरिॲन्युअल क्रॉप्स म्हणजेच काय, ज्या क्रॉप्सला लाईफस्पॅन कंप्लीट करण्यासाठी 2 सीझनपेक्षा जास्त लागतील. आता तुम्ही सांगा, शुगर केन 18 महिने शेतात राहतो रे, जे की तुमचा आडसाली असेल पा. 18 महिने तुम्ही त्याला शेतात ठेवतात, म्हणजेच 2 सीझन तुमचे होऊन जातील लाईफस्पॅन कंप्लीट होण्यासाठी. तरीसुद्धा आता काही म्हणतील सर माझ्याकडे अर्ली व्हरायटी जसं की 265 11 महिन्यात मॅच्युअर होतो, 11 महिन्यात मॅच्युअर होतो, कारखान्याला जातो. 86-032, आता 86-032ला 12 महिने लागतील. पण 8 साली जर तुम्ही घेतला तर त्याला 15 महिन्याच्या पुढंच लागतील, म्हणजे 18 महिन्याच्या आसपास. परंतु तुम्ही हे 12 आणि 11 महिन्यात जे ऊस घालताय, ते ऊस काय सीड्स फ्लावरिंग आल्यावर घालता का? नाही घालत. तुम्ही काय, तुमची ग्रोथ झाली, चांगल्या कांड्या डेव्हलपमेंट झाली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, तुम्हाला वाटलं आता 1 वर्ष झालं, याला उचला आणि याला कारखान्याला नेऊन घाला. पण जर समजा तुम्हाला खरंच त्याची पूर्ण लाईफस्पॅन जर पाहायचा असेल, म्हणजेच तुम्ही सेट्स लावले असतील शेतात, त्याच्यापासून त्याची ग्रोथ झाली आणि ग्रोथ झाल्यानंतर त्याला फ्लावरिंग म्हणजेच फ्लावर आल्यानंतर सीड लागणार आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. तर याला पूर्ण सीड येईपर्यंत जर थांबले तुम्ही, तर याला 2 सीझनपेक्षा जास्त सीझन लागतात. म्हणून हे कशात आहे, पेरिॲन्युअल क्रॉप्समध्ये पहा. म्हणून हे कशात येतं, पेरिॲन्युअल क्रॉप्समध्ये येतं. अल्फा पण त्याचं एक्झाम्पल आहे पेरिॲन्युअल क्रॉप्सचं, जे की पूर्ण लाईफस्पॅन कंप्लीट होण्यासाठी 2 सीझनपेक्षा जास्त काळ त्याला लागतोय पहा. तर हे तुमचं होतं पेरिॲन्युअल क्रॉप्स. आपण आज जे 2 क्लासिफिकेशन पाहिले, पहिलं म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सच्या नुसार वेगवेगळे क्रॉप्स कसे डिवाइड केले जातात, आणि त्याच्यानंतर तुमचं लाईफस्पॅनच्या बेसिसवरती जे 3 टाईप्स पडतात आणि लाईफस्पॅन कसा असतो, या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहेत. अजून आपले जवळपास क्लासिफिकेशन 3 ते 4 होतील पा. आत्तापर्यंत आपले जवळपास क्लासिफिकेशन 3-4 झालेले आहेत पा. अजून 3-4 होतील. म्हणजे हे जो क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स असेल, हा जवळपास 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केलेला आहे पा पूर्ण लेक्चर. तर हे पूर्ण लेक्चरला 3 पार्ट लागतील, पहिलं, दुसरं आणि तिसरं. उद्या आपला किंवा परवा शेवट क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स असेल. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.